लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हिरावाडी परिसरात संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आलेल्या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शवविच्छेदन अहवालातून समोर आलेला आहे। भारती माणिकराव वलटे असं मयत महिलेचं नाव असून ती हिरावाडी परिसरातून बेपत्ता झालेली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती वलटे बेपत्ता असल्याच्या तक्रारीनुसार पोलीस वलटे यांचा शोध घेत होते। रविवारी दुपारच्या सुमारास हिरावाडीतील बनारसी नगर येथे भोरे नाट्यगृहाजवळील मोकळ्या जागेत त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला। वलटे यांच्या गळ्याला साडी गुंडाळलेली असल्यानं त्यांचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वलटे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता वलटे यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालेलं आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप सानप यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। भारती वलटे शुक्रवारी हिरावाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या होत्या। याविषयी त्यांचे पती माणिकराव वलटे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली होती। तसेच त्या बेपत्ता असल्याचा मेसेज सोशल मीडियावरही व्हायरल झालेला होता। अखेर रविवारी त्यांचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे। तर नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी म्हणजे रविवारी 2 महिलांची हत्या झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।